यानंतर जाऊया थेट अकोल्यामध्ये, तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही। रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपल्याला कल्पना आहे, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका चालल्या आहेत। महाराष्ट्र हा देशामध्ये 2 क्रमांकाचा नागरीकरण झालेलं राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 50% लोक ही शहरांमध्ये राहतात। जवळजवळ 6 कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढीच 6 कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या अकोल्यासारख्या 400 शहरांमध्ये राहतात। आणि म्हणून हा जो काही नागरी भाग आहे आणि त्यातही या 6 कोटीपैकी जवळपास 4.5-5 कोटी लोक हे 29 शहरांमध्ये राहतात। म्हणजे ही जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जवळपास या ठिकाणी 40-45% लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे। आपल्याला माहिती आहे, अनेक वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती आणि ती संकल्पना चूक नव्हती, ती बरोबर होती। ती संकल्पना म्हणजे भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास। पण जवळजवळ 7 दशकं आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतात शहरं देखील आहेत, शहरातही लोक राहतात, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहराकडे लोक येत असतात आणि म्हणून शहरांचाही नियोजन केलं पाहिजे, शहरांचाही विकास केला पाहिजे। आणि म्हणून परिणाम काय झाला, लोक तर शहरामध्ये आले, पण आलेल्या लोकांना राहायला जागा नाही, झोपडपट्ट्या तयार झाल्या। ज्या बिचाराला जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी अतिक्रमण केलं, जमेल तसं लोक राहू लागले। शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, भुयारी गटारेच्या समस्या, अशी अवस्था झाली। नाल्यांमधनं गटारी वाहते आणि तेच पाणी आपल्या नदीमध्ये, आपल्या विहिरींमध्ये, आपल्या तलावांमध्ये जात आहे। सगळीकडे कचऱ्याचे ढीग पडले आहेत। अशा प्रकारची शहरांची अवस्था या देशामध्ये तयार झाली। पण 2014 साली ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी कारभार स्वीकारला, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरात देखील राहतो। गावाचा तर विकास करावाच लागेल, पण शहराचा विकास देखील करावा लागेल। मोदीजींनी सांगितलं, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या प्रत्येक गोष्टीकरता लोक शहरामध्ये येत असतात। आपल्या देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो। वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते। त्यामुळे शहरांचं नियोजन करणं हे गरजेचं आहे। शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम करणारे अनेक कार्यक्रम हाती घेणं हे क्रमप्राप्त आहे। आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि मग आपल्याला माहिती आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांना द्यायला मोदीजींनी सुरुवात केली आणि पहिल्यांदा देशातली शहरं ही बदलायला लागली। आपण बघा बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये भुयारी गटाराची कामं चाललेली आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना चाललेल्या आहेत,
घनकचरा आता केवळ डंप आपण करत नाही, तर घनकचऱ्यावर प्रक्रिया करतो, त्यातनं कोळशासारखे पेलेट्स तयार करतो, काही ठिकाणी आपण घनकचऱ्यापासून खत तयार करतो, मोठ्या महानगरपालिकांमध्ये घनकचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो. त्यामुळे कालपर्यंतचा जो कचरा आपल्यावर लायबिलिटी होती, आता ती लायबिलिटी नाही आहे. आता त्या कचऱ्यातनंही मत्ता तयार होते आहे आणि याकरता अनेक योजना आणि निधी हा माननीय मोदीजींनी आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राकरता उपलब्ध करून दिला. आपलं घाण पाणी, सांडपाणी याच्यावर प्रक्रिया करून त्यातली विष्ठा बाजूला करून त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध केलेलं पाणी हेच नदीमध्ये, नाल्यामध्ये आणि तलावांमध्ये गेलं पाहिजे. याकरता शेकडो कोटी रुपये हे या ठिकाणी आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर आपली शहरं बदलतायत. बंधू भगिनींनो, 2017 साली या महानगरपालिकेची सत्ता ही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिली होती आणि 17 पासनं जोपर्यंत आपलं सरकार होतं आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली. आपल्याला कल्पना आहे, शहराची हद्दवाढ झाली. हद्दवाढ झाल्यानंतर 243 कोटीचा आराखडा तयार झाला. त्यातले पहिले 100 कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली. मला कल्पना आहे, सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे 143 कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही, पण आता चिंता करू नका, आता पुन्हा सरकार आलेलं आहे, तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल. वाढीव पाणी पुरवठा योजनेकरता 113 कोटी रुपये आपण दिले. जवळपास 550 किलोमीटरच्या जलवितरणाचं जाळं तयार केलं. 36,000 त्या ठिकाणी जोडण्या आपण दिल्या. 7 पाण्याच्या टाक्या आपण तयार केल्या. जलशुद्धीकरण केंद्र, 990 केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, अशी अनेक कामं ही या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि आता हद्दवाढ जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण करतो आहोत. आता या ठिकाणी आपण नव्याने पाणी आरक्षण देखील मंजूर केलेलं आहे आणि आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे. 221 कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल की या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरी जर नळ सुरू केला आणि आता